न्यूज। यवतमाळच्या आरोग्य सेवेला गंज हॉस्पिटल परिसरात सांडपाणी आणि अस्वच्छतेचा विळखा, जबाबदार कोण? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला टिळकवाडी बापट चौक परिसर हा आरोग्य सेवेचा केंद्रबिंदू मानला जातो। या ठिकाणी अनेक खासगी हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्स, डायग्नोस्टिक लॅब्स, सोनोग्राफी सेंटर, आयसीयू युनिट्स कार्यरत आहेत। दररोज हजारो रुग्ण या भागात उपचारासाठी येतात। मात्र परिसरातील वाढती अस्वच्छता आणि पायाभूत सुविधांचा अभाव हा गंभीर प्रश्न बनला आहे। हॉस्पिटलच्या समोरच सांडपाण्याचा प्रवाह, रुग्णांच्या आरोग्याला धोका। या परिसरात काही हॉस्पिटलच्या समोरून थेट त्यांच्या सांडपाण्याचा प्रवाह सुरू आहे। या सांडपाण्यामुळे दुर्गंधी, मच्छरांचा उपद्रव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे। या भागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांना याचा थेट त्रास होत आहे। हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत तात्काळ दक्षता घेणे आवश्यक आहे। बायोमेडिकल वेस्ट थेट रस्त्यावर, कोण घेणार जबाबदारी? तर काही हॉस्पिटल्स आणि क्लिनिकमधून वैद्यकीय कचरा, बायोमेडिकल वेस्ट प्लास्टिक पिशव्यांमधून भरभरून रस्त्यावर फेकण्यात येतोय। यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचे साम्राज्य तयार झाले आहे। अग्निसुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा। काही हॉस्पिटल परिसरामध्ये वैद्यकीय कचऱ्याची जाळपोळही सुरू असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर यामुळे आग लागण्याचा धोका मोठा निर्माण झालाय। नियोजन शून्य पार्किंगमुळे रुग्णवाहिका अडते आणि वाहतुकीची कोंडीही होते। हॉस्पिटल प्रशासन आणि नगरपालिका यांची जबाबदारी ठेवणार कोण? या समस्येकडे हॉस्पिटल प्रशासन आणि नगरपालिका दोघांनीही दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती आता अधिकच बिकट झाली आहे। जर या गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर मला या ठिकाणी उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा प्राध्यापक पंढरी पाठे यांनी दिला आहे। तर प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी। हॉस्पिटल प्रशासनाने आपल्या संस्थेच्या सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि बायोमेडिकल वेस्टचे सुरक्षित निस्तारण करणे हे कायद्याने बंधनकारक आहे। तसेच नगरपालिका प्रशासनाने नियमित स्वच्छता मोहीम, ड्रेनेज व्यवस्थापन आणि दोषी संस्थांवर कारवाई करणे गरजेचे आहे। शहरवासियांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या यंत्रणांना आता जबाबदार धरले पाहिजे। तुम्हा सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम। आपण शहराच्या, मी सध्या जो उभा आहे जे शहराचं मध्यवर्ती केंद्र, ज्याला आपण हॉस्पिटलचा मेन एरिया म्हणतो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळे हॉस्पिटल्स आहेत, सर्व हॉस्पिटलचा एरिया आहे। आणि हॉस्पिटलच्या एरियामध्ये हॉस्पिटलचं जे प्रशासन आहे त्यांच्या बेजबाबदारपणामुळे या परिसरामध्ये अस्वच्छता होते आणि या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातनं उपचारासाठी येतात। पण ही जर अस्वच्छता आपण पाहिली, तुम्ही जर ही अस्वच्छता पाहिली, आता लोकल लक्षात घ्या, ॲडमिट होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये एंटर करतात, कुठले हॉस्पिटल असो या एरियामधलं, मग चाइल्ड असो, एखादी लॅब असो, कॅन्सर हॉस्पिटल असो, सर्जन हॉस्पिटल असो, जे काही असो, पण यांचा बेजबाबदारपणा नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात त्रास देतो। हे गृहस्थ माझ्यासोबत उभे आहेत, परांजपे सर म्हणून आहेत, यांची नेहमी मला एक अडचण असते की बा सर म्हणे आपण ज्या परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये हॉस्पिटल्स आहेत, पण आम्हाला एवढा त्रास होतो की या त्रासामुळे आम्ही तर मेंटली अनप्रिपेअर्ड आहे, पण लोक जे रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात त्यांना पण एक स्टॅबिलिटी वाटत नाही, त्यांना पण मनामध्ये समाधान वाटत नाही। ह्या लोकांना वारंवार सूचना देऊन सुद्धा हे लोक ऐकायला तयार नाहीत। आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो, पण या गोष्टीवरती कोणी जाब विचारणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आहे। लोक इथे येतात, ॲडमिट होण्यासाठी प्रयत्न करतात, प्रयत्न करून लोकांना पैसे देतात, हे लोक फक्त आणि फक्त पैसा कमवत आहेत, त्याच्या पलीकडे या लोकांना दुसरं काहीच उरलेलं नाही आहे। ॲक्शन प्रशासनानं त्वरित घ्यावी हीच या माध्यमातून विनंती करतो। आपण ॲक्शन घेणार नसाल तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उद्यापासनं, परवापासनं, आता 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, उपोषणाला बसण्याची वेळ उगाच आणू नये। या माध्यमातून हे प्रशासन, हॉस्पिटल प्रशासन, हे सगळे प्रायव्हेट लॅबवाले, ह्या लोकांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी आणि या सूचनांचं पालन करावं। लक्षात घ्या, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा जर पाण्याचे डोबले या पद्धतीने साचत असतील तर काय, म्हणजे ह्या लोकांच्या आरोग्याचं काय? अत्यंत सामान्य ज्येष्ठ नागरिक आहेत, मोर दॅन 60च्या पलीकडे गेलेले आहेत, लोकंसुद्धा पाहू शकता या ठिकाणी हे उपचारासाठी आलेले लोक, सगळे लोक। आणि ह्या सगळ्या बिल्डिंग आहेत, या बिल्डिंगचा हा अस्वच्छतेचा परिसर आहे, पूर्णपणे विद्रूप झालेला आहे। आणि याच ठिकाणावरनं काही अंतरावरती पालकमंत्र्याचा बंगला आहे, याच ठिकाणी माजी आमदाराचा बंगला आहे। आणि या सगळ्या प्रीमायसेसमध्ये जर आपण अस्वच्छता पाहिली तर अत्यंत घाणेरडी अस्वच्छता आहे। हे लोक फक्त पैसा कमवत आहेत, पैशाच्या पलीकडे या लोकांना काहीच दिसत नाही। स्वच्छता, पार्किंग, सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम पार्किंगचा आहे। पार्किंगबद्दल तर तुम्ही विचारूच नका, कुठेही गाड्या लावण्यात येतात, जिथे म्हणसाल त्या ठिकाणी गाड्या लावतात, लोकांना जाण्याचा प्रॉब्लेम होतो। पेशंटसाठी पार्किंग फॅसिलिटी यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ही आमची छोटी मागणी आहे। तुम्ही हे करत नसाल, फक्त पैसे कमवत असाल तर याला बेजबाबदार तुम्हीच, याला जबाबदार सुद्धा तुम्हीच। आपण ॲक्शन घ्यावी, अन्यथा
येत्या 2 ते 3 दिवसात मी या ठिकाणी उपोषणाला बसेल. प्राध्यापक पंढरी पाटे, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.